नमस्कार मित्रांनो, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं। आक्षेपार्ह वक्तव्य म्हणजे ते खरंच राजाराम बापू पाटलांची औलाद किंवा मुलगा आहे का याबद्दल शंका वाटते वगैरे अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य केलं। या वक्तव्याच्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटल्या। त्या उमटणारच, कारण शरद पवारांनी आणि सुप्रियाताई सुळेंनी या वक्तव्याचा निषेध केला। शरद पवारांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांच्या निदर्शनास आणलं की तुमच्या पक्षाचा आमदार अशा प्रकारचं वक्तव्य करतोय, हे काही योग्य नाही आहे। देवेंद्र फडणवीसांनी लगेच त्याबाबत प्रतिक्रियाही दिली। म्हणजे प्रतिक्रिया देताना पत्रकारांनाही कळलं नाही, तर शरद पवार फोन केले तर काही मेगा फोनवर तर काही फोन करणार नाहीत। म्हणजे पत्रकारांना हेही सांगण्यात आलं की शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला। मग फडणवीसांना पत्रकारांनी जी बाईट घेतली त्यामध्ये विचारलं की तुम्हाला शरद पवारांचा फोन आला होता का? तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणले की हो, मला शरद पवारांचा फोन आला होता आणि गोपीचंद पडळकर यांना मोठे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि अशा वेळेला असं वक्तव्य करणं शोभा देत नाही। गोपीचंद पडळकरांनाही याच्याबाबतची प्रतिक्रिया विचारण्यात आली। त्यांनी सांगितलं की मला देवेंद्रजींनी म्हटलं ते मला मान्य आहे। मुद्दा असा आहे की राजकीय सुसंस्कृतपणा फक्त भाजपाकडनं अपेक्षित असतो। शरद पवारांच्या घराबाहेरनं तो भांडूपचा नाला, म्हणजे भांडूपच्या नाल्याला जशी दुर्गंधी येते तशी दुर्गंधी येणारी वक्तव्य रोज करणारे खासदार त्या सिल्वर ओकच्या बाहेर उभे असायचे। दररोज त्यांच्याकडनं ही अशा प्रकारची वक्तव्य केली जायची, पत्रकारांवर थुंकायचे, इतर राजकीय नेत्यांना आई बहिणीवरनं शिव्या द्यायचे। पण त्यांच्या बाबतीत शरद पवार कधी म्हटले नाहीत की बाबा संजया, बोलताना जरा तारतम्य बाळगायला पाहिजे। बाकी त्यांची प्रकरणं आणि फोनवरची शिबिगाळ वगैरे हे सगळे विषय दूरच ठेवा, पण किमान पत्रकारांशी बोलताना त्यांना आई बहिणीवरनं शिव्या देणं, त्यांच्या अंगावर थुंकणं, या गोष्टींनाही कधी शरद पवारांनी विरोध केला असं दिसलं नाही। स्वतः शरद पवारांच्या पक्षातले लोक अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी करून राहिलेले आहेत। मराठा आंदोलनामध्ये किंवा आत्ता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करणं हे तर आता सगळ्यांच्या नित्याचं झालेलं आहे। म्हणजे त्याच्यातनं काही अपमान वगैरे होतो असं कोणाला आता वाटतही नसेल, पण त्यांच्या पत्नीबद्दल, त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली। आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही वगैरे अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली। तेव्हा शरद पवारांना कधी सात्विक संताप आला नाही, कारण त्यांच्या दृष्टीने कदाचित ही जनभावना व्यक्त होत असावी आणि त्यामुळे राजकीय संस्कार, राजकीय संस्कृती अशी सोयीनुसार चालू शकत नाही। जर भूमिका घ्यायची असेल तर ती भूमिका नेहमीचीच भूमिका पाहिजे। अर्थात जयंतरावांच्या बाबतीत असं बोलायला नको होतं, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे की जयंतराव मनानी भाजपामध्येच आलेले आहेत। आता ते साहेबांना घेऊन येणार का एकटे येणार याची कदाचित फक्त लोक वाट बघतायत। आणि उद्या जयंतराव भाजपात आले तर मग गोपीचंद पडळकरांना आणि त्यांना शेजारी शेजारी बसावं लागणार आहे। त्यामुळे अशा प्रसंगी गोपीचंद पडळकरांनी बोलताना थोडंसं तारतम्य दाखवणं आवश्यक होतं। पण ज्या प्रकारच्या राजकीय विचारधारेच्या थ्रू गोपीचंद पडळकर पुढे आपलं राजकारण करतात, ज्या प्रकारचा संघर्ष त्यांनी केलेला आहे, त्यांच्याही हत्येचा प्रयत्न, त्यांच्या अंगावरही गाडी घालण्याचे प्रयत्न झालेले आहेत, त्यांच्या गाडीला उडवण्याचे प्रयत्न झालेले आहेत। अशा प्रयत्नातनं जो सही सलामत वाचलेला असतो त्यांच्या भाषेमध्ये ती रग थोडीशी असणारच।
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या जयंतराव पाटलांच्या समर्थकांनी जो काहीतरी निषेध मोर्चा काढला, त्या निषेध मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांचा फोटो, तो जो नटरंगमधला गुणा म्हणजे आपले त्या गुणाच्या चेहऱ्यामध्ये तो लावण्यात आला होता. आणि गोपीचंद पडळकर यांचं लग्न का झालं नाही, कारण ते नटरंग आहेत वगैरे, म्हणजे त्या प्रकारचे, म्हणजे ना स्त्री ना पुरुष अशा प्रकारचा काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम असावा, अशा प्रकारचे बॅनर घेऊन जयंतराव पाटलांचे खंदे कार्यकर्ते निषेध मोर्चात उतरले होते. तेही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, शरद पवारांचे कार्यकर्ते होते. मग या कार्यकर्त्यांनाही शरद पवारांना सांगावंसं वाटलं नाही की अशा प्रकारे जर गोपीचंद पडळकरांच्या मॅरेज स्टेटसबद्दल प्रश्न उपस्थित केले तर असेच प्रश्न थेट आदित्य ठाकरेंपासून राहुल गांधींपर्यंत अनेकांच्या स्टेटसबद्दल उपस्थित केले जाऊ शकतात. कोण सासरी नांदतंय, कोण नाही नांदते याच्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. मग राजकीय सुसंस्कृतपणा हा फक्त भाजपच्याच लोकांनी बाळगायची गरज आहे का? हे खरं आहे की भाजपाचे बरेच नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं किंवा संघ संबंधित संस्थातनं आलेले आहेत आणि त्यांना कसं बोलायचं, कसं वागायचं याचं प्रशिक्षणही मिळतं. आणि त्यामुळे बाकीच्या पक्षांना ज्या गोष्टी माफ असतात, खास करून शिवसेना, मनसे या सगळ्या पक्षांना ज्या गोष्टी ठाकरी शैली म्हणून, म्हणजे उद्धव ठाकरे तर संजय राऊतांच्या हात डोक्यावर ठेवल्यासारखे हल्ली बोलत असतात, खास करून गेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये. त्याच्यानंतरही कमरेखालचे विनोद आणि अश्लील टोमणे मारण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा तर हात हल्ली कोणी धरू शकत नाही. पण ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा हात धरला, त्यांनी कधी त्यांना सांगितलं नाही की अशा प्रकारची भाषा टोमणे मारताना पण जरा शालीन टोमणे मारा, शाल जोडीतनं टोमणे मारा, असल्या घाणेरड्या भाषेमध्ये तुम्ही टोमणे मारता, ते शोभा देतं का? पण अशा प्रकारच्या गोष्टी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी असतात, जिथे भाजपाचे सर्वोच्च नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांना तर इतके अपमान आत्तापर्यंतच्या आयुष्यात सहन करावे लागलेले. आणि मणिशंकर अय्यर यांनी तर एक चायवाला काही देशाचा पंतप्रधान होणार का, काही लायकी आहे का त्याची, अशा प्रकारचे वक्तव्य मोदींबद्दल केलं होतं. आता तर काँग्रेसचे लोक, मागे मी बोललो होतो नरेंद्र मोदींच्या आईवरनंही त्यांच्याबद्दल AI जनरेटेड व्हिडिओ करत आहेत. ते कुठली तरी पातळी विरोधी पक्षांकडनं बाळगायला हवी होती. नरेंद्र मोदींचं शिक्षण असो, त्यांचं ते बालवयातल्या विवाह जो काही कायदेशीररित्या त्याला काही अर्थ नाही, पण या सगळ्या गोष्टींबद्दल, याच्याशिवाय त्यांनी म्हणे त्या गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका मुलीचा पाठलाग केला होता वगैरे, असल्या प्रकारचे घाणेरडे आरोप. राजकारणात तुम्ही वैचारिक लढाई लढू शकत नाही, तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लढाईवर उतरता. आणि एरवी आपल्या विरोधकांबद्दल अशा भाषेत कोणी बोलत असलं की शरद पवारांना त्याची जाणीव होत नाही. त्यांच्या दृष्टीने ती जनभावना असावी. भाजपाची समस्या अशी आहे की भाजपाने एक स्वतःसाठी वेगळी नियमावली केल्यामुळे भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना आवडतं की अशा प्रकारची भाषा खरं तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वापरायला हवी, आरेला कारेनीच उत्तर द्यायला हवं. पण भाजपा अधिकृतपणे या गोष्टींचं समर्थन करू शकत नाही आणि शेवटी त्या कार्यकर्त्यालाही, त्या आमदारालाही, नेत्यालाही मग शेवटी दिलगिरी व्यक्त करावी लागते. पण जी गोष्ट शरद पवारांना लागू आहे तीच गोष्ट या मराठी पत्रकारांनाही लागू आहे. कारण गोपीचंद पडळकर बोलल्यावर ज्या प्रकारे बातमी केली जाते तशी बातमी संजय राऊत त्यांच्या तोंडावर थुंकले तरी देखील केली जात नाही. त्याच्यात त्यांना काही गैर वाटत नाही. ती थुंकी झेलण्यासाठी कदाचित हात सरसावत असतील. आणि त्यामुळे हा जो दांभिकपणा आहे महाराष्ट्रातला, तो आणखीन किती काळ चालणार आहे त्याचाही विचार व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की या दांभिकपणामुळेच जी काँग्रेसची आणि नंतर शरद पवारांच्या स्वतःच्या पक्षाची जी वाताहत झाली ती या दांभिकपणामुळे झाली. कारण स्वतःसाठी तुम्ही जे स्टँडर्ड सेट करता
ते वेगळं असतं आणि तुमच्या विरोधकांकडनं तुम्ही जी अपेक्षा करता ती वेगळी असते. आणि त्यामुळे अशा प्रकारची भाषा जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणातनं थांबवायची असेल तर सगळ्यात पहिले स्वतःच्या कार्यकर्त्यांची, स्वतःच्या सहयोगी पक्षांच्या नेत्यांची कान उघडणी करणं आवश्यक ठरलं असतं. पण त्यांना सौ खून माफ असतात, त्यांना काहीही बोलायला मोकळीक असते आणि समस्या फक्त भाजपच्या नेत्यांबद्दल असते. ही डबल ढोलकी आहे, ह्या डबल स्टँडर्ड आहे, दांभिकता आहे. आणि या दांभिकतेच्याबद्दलही थोडंसं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.